बघा, बघितलं, ब्लॉग चालू केलाय म्हणून कसं तोंड लपवलंय. कारण की तोंड का लपवतंय, कारण की वाजलेत बघा किती, स्कूलला जायला उशीर झालाय आणि याचा टाइमपास ना असा चालू आहे, त्याच्यामुळे याने तोंड लपवलंय बघा. काढतो का ते? काढतो दाखवतो लोकांना, दाखव तू किती वाजता दात घसते, दाखव इकडे जरा. घरात ये शिडी चालू आहे, घरात ये तू हसतोय ना बेटा, तुला असे फटके देणार आहे ना मी, तू बघ, तू ऐकणार रे असा. बघा कसा मुद्दा मुनी करतो. तुला मी हे बटन बंद करायला सांगितलेलं, गॅसचं. ना जास्त शांतपणा करायला लागलायस तू. सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत असाल. उठलोय आम्ही उशिरा, आज स्कूलला जायचंय त्याला. हे बघा कसं टाइमपास आहे. स्कूलला जायचंय, स्कूलमध्ये डान्समध्ये भाग घेतलाय आणि भाग घेतलाय त्याच्याच बरोबर. कसं काय त्याला डान्समध्ये घेतलं मलाच माहीत नाही, त्याला डान्स कसा काय येतो असा. तर डान्समध्ये भाग घेतलाय आणि मी तुम्हाला सकाळ सकाळी एक गोष्ट दाखवते, ती म्हणजे अशी की बघा, मी तुम्हाला हे दाखवलेलं ना त्या काकीने बनवलेलं, खूप सुंदर असं हे बनवलेलं होतं. आणि हे माझ्या आजल सासूचा फोटो आहे, जे बाबा आता ऑफ झाले ना, त्यांचे मिसेस आहेत या, त्यांचा फोटो लावून ठेवलेला मी आधीपासून. जशी म्हणजे मी आली ना लग्न करून, तसा तो फोटो माझ्याकडे आहे, कारण की त्यांनी सांभाळ केलेला आहे माझ्या मिस्टरांचा. सो तो फोटो आल्यापासूनच मी ठेवलेला आहे. तर मी सांगत अशी होती की हे जे काकीने बनवलेलं आहे ना, सो तुम्हाला मी दाखवते. मी खूप सुंदर तोरण असं बनवले, ते म्हणजे हे. तर सांगा मला कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला. मला खूप हौस होती या दाराच्या तोरणची, कारण की मी बघितलेलं पण होतं, अशा फ्लॅटमध्ये बघितलेलं होतं मी. तर मी हे बनवून घेतलं त्या काकींकडनं. तुम्ही बघू शकता असं बनवलेलं आहे ते. मला पण शिकायचं आहे हे कसं आहे ते, पण आता सध्या मला वेळ नाही आहे. इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे ना. आणि इथे खाली ना हे झुंबर लावलेत त्यांनी, त्याला लावले, त्या खालच्या तोरणला लावलेत तसे, बघू शकता तुम्ही बघा. आणि मी कॉम्बिनेशन मुद्दामून व्हाईट आणि ब्लूज सांगितलं त्यांना, कारण की म्हटलं ह्याला मॅच होईल म्हणून. हे जे माझ्या आरशाचं मी त्यांना बनवलेलं ना कंगवे ठेवायचं, ह्याला मॅच होईल म्हणून मी त्यांना बोलली की मला सेम तोच कलर हवा आहे आणि त्याच याच्यामध्ये सेम बनवून द्या. सो कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला समजतं का मी काय आहे करते. दादू ते पडलं ना, मी लय मारी ना तुला बहाय. नाही ते कसं आहे, 2-3 दिवसामध्ये म्हणजे ऑलमोस्ट झाले 5-6 दिवस, त्याच्या अंगावरनं जरा हात गेलेला नाहीये ना, त्याच्यामुळे जास्त सटसट करायला लागलेलं आहे त्याचं अंग, आहे ना, वळवळ करायला लागलंय ना. जा ना, नीट दात घस ना, वाजले बघ ना किती, स्कूलला जायला उशीर होतो, पप्पा आल्यावर ओरडतील. नीट व्यवस्थित दात घस ना, बघ हाय परत टाइमपास. व्यवस्थित दात घस बोलले मी दादू तुला. अरे तुला कळतं का एकदा बोललेलं? तर तो मुद्दामून करतो, कारण की मी ब्लॉग काढत असते ना, पण त्याला माहिती ही मला मारणार नाही म्हणून, त्याच्यामुळं. तर तब्येत बी बरी नाही माझी, 2-3 दिवसापासून आजारी पडली मी, एकदम अशक्तपणा आल्यासारखं होत होतं. तर तू खरंच मार खाणार आहेस बघ. मी तुला आता दाखवतो, तू त्यांना पण तू मार कसा खातोस ते. तर मग ठीक नव्हती तब्येत, मी म्हणजे असं अंग पिंग दुखत होतं खूप माझं. बाबांना तूच टाकलाय त्याच्यात,
शहाणपणा त्या दिवशी पेपर भिजवून इथं चिटकावला ना दाराला, इथं काढून माझ्या समोर टाकला आणि बोलतो पेपर कोणी टाकला. एवढं खोटं बोलतो ना हा. पेपर त्यांनी काढला, त्याच्यात भिजवला आणि तिथे चिटकवलं ना, अर्धा पेपर त्यांनी बेसिंग मध्ये टाकलाय, वॉश बेसिंग मध्ये आहे ना. आणि मग मला बोलतो हे बघ आता, हे बघ बघितलं, हे बघ कसं पेपर टाकलं. तो नळ चालू कर, थुकलेलं पाणी त्याच्यात हे कर आणि तो पेपर तुझ्या हाताने तू काढायचास. बघ तू आज इतकं हे झालंय ना तो, त्याला म्हणजे लक्ष म्हणजे थोडं पण त्याला असं हे होत नाही की मारेल का काय म्हणून, कारण की त्याच्याकडे लक्ष नाही ना 3 दिवसापासून. जरा टेन्शनमध्ये आम्ही सगळे म्हणून. आता कळल त्याला, आता आज उद्या परत थांब जरा, सांगते मी तुला बरोबर. सो तब्येत पण ठीक नव्हती, तर मला हे कमेंट करून नक्की सांगा माझं चोरून कसं वाटतंय ते दाराचं. दाखवते गबस तुझ्या गाडीवर दाखव. कचऱ्याच्या डब्यात टाक. सो हे आहे. चला तर मग त्याचे पप्पा येतील आता, आपण पसर आवरून घेऊ. आपल्याला जावर नाही सगळं काही. बघा इकडे बघू शकता तुम्ही, असं बघू शकता की हा माणूस आता आजारी पडलाय. सर्दी झाले, म्हणजे घसा पकडलाय, खोकला आलाय, प्लस वरन अंग दुखतंय, पाठ दुखते. आम्ही सोबतच आजारी पडलोय आहे ना. पण त्यांना आता आज खोकला आणि वातावरण जे थंड जास्त झालेलं आहे ना वातावरण, त्याच्यामुळं जास्त आजारी पण यायला लागलंय. त्याच्यामुळं कणकणी येते आहे ना. थंडीचं वातावरण असल्यामुळं मध्येच थंड होतं इकडं, मध्येच गरम वाटतं, मध्येच थंड वाजते, मध्येच गरम होतं. आपल्या इकडं वातावरणाचं काय कळतच नाही. म्हणजे इथं मध्येच थंडी वाजते, मध्येच गरम होतं. आता काल एवढी थंडी नव्हती, परवा खूप थंडी होती. शेकोटी केलेली आम्ही खाली. त्यांना बोली दवाखान्यात जाऊन या, सकाळी आलेले तर बोली दवाखान्यात जा. 3 दिवस पासून अंगावर काढले आणि दवाखान्यात गेले नाहीत आहे ना. किती वेळा बोलले दवाखान्यात जा, संध्याकाळी जायला. आता सकाळी बोलली तर बोलतात आता संध्याकाळी जाईल, आता संध्याकाळी बोलली तर सकाळी जाईल. अरे संध्याकाळी. आणि लास्टला कुठं कशावर येतील माहिती आहे, मेडिकल मधनं गोळी आणतो आणि खातो. मेडिकल मधली गोळी बिळी काय ना, जाईल मी संध्याकाळी. डॉक्टर येईल 7 वाजता. 7 वाजता डॉक्टर आला का जाईल मी. मग 7 वाजता डॉक्टर आला गेले तुम्ही, तेव्हा पण म्हणजे कामावर आहे मी, नाही उशीर होणार आहे मला. गावात लागेल मला. सॉस हे पण घ्यायला, असं सॉस घ्यायला जमत नाही घ्यायला. सॉस घेतो मी, सर्दीमुळे सॉस घेतात ते. आम्ही श्वास घेतो, म्हणजे आपण श्वास घेतो, ते सॉस घेतात. सॉस घेतात. त्रास होतो, कळालं का. सारखं सारखं नाक हे होतं तर नाक जाम होतं. हो कळालं मला तुम्ही सॉस घेता. पप्पा आधी सॉसला त्रास होत नव्हता तर तेव्हा जायचं होतं ना, आधी होत होतं तेव्हा. माणसाला जेव्हा त्रास व्हायला लागतो तेव्हा जातो उभा केल्यावर. नाही मला ते सांग, माणसाला जेव्हा त्रास होतो तेव्हा जातो का माणूस त्रास व्हायच्या आधीच जातो. पण त्रास तर तुम्हाला 2-3 दिवसापासून होतोय ना. हा मग नॉर्मल असेल तर ठीक आहे ना. आता जास्त होतं तर जाणं गरजेचं आहे असं. तेच बोलले. मग पैसे आहे का देऊ? पैसे आहे का देऊ? आहे ना. नसतील तर देते. मग किती देशील? किती पाहिजे? 2000. मला कोणी पाठवले तर बरं होते. 2000 मी पाठवतो ना. हा म्हणजे ते मला पाठवतील, मग मी त्यांना परत पाठवते, परत ते मला पाठवतील, परत त्यांना मी पाठवते. हेच खेळत बसू आपण दिवसभर आहे ना. हेच खेळत बसायचं. अरे सर्दीने नाक जाम झालं ते. आणि त्यांना सर्दी होत नाही लवकर, पण यावेळेस कस काय सर्दी झाली काय माहिती. सर्दी असं ऐकलं नाही मी अजून की सर्दी झाली म्हणून एवढं. आता आमच्या लग्नाला 10 वर्ष होते तिला आहे ना.
10वं वर्ष चालू होईल आमच्या लग्नाला मे महिन्यामध्ये. 9 वर्ष निघाली आम्ही कशी काढली. 9 वर्ष भांड्यात कांड्यात राडात चागड्या कारात. 10 वर्ष कसे गेले हेच कळालं नाही मला. 10वं चालू होईल आता मे महिन्यामध्ये. तेच 10 म्हणजे झालंच ना विषय तोच. मला आश्चर्यचकित वाटतंय की 10 वर्ष झाले आमच्या लग्नाला. 10 वर्ष कशी काय झाली लग्नाला. मुलगा 7 वर्षाचा झाला. आता बर्थडे झालं त्याचा तर 7वं लागलं त्याला. 10 वर्ष लग्नाला झाली. बघता बघता किती वर्ष चालले जाता. पटापट वर्ष चाललंय. हम्म. पटापट वर्ष चाललंय. तेच बोलली. त्याच्यामध्ये झगडे झुगडे है ना. मी नव्हती भांडत, ते भांडत होते. त्यांच्यामुळे आमचे झगडे व्हायचे. नाही तर आमचे झगडे नव्हते. शुल्लक कारणानं आधी लय व्हायचे, आता नाही होत आहे ना. आता इंटरेस्ट नाही राहिला आम्हाला झगडे करण्यात. आता पैसा पैसे ये पैसा. आता कशाचं मागे लागलं. घरदार आणि पैसा, बस एवढं शौक राहिलाय आता. घराचं स्वप्न राहिलंय. मग मी काय बोलते, तुम्ही जे घर बांधणार आहे ते ऑब्विसली मी तुम्हाला किती का मदत केली. म्हणजे समजा माझ्या घरामध्ये अर्धा पैसा जरी असला तर म्हणजे मी म्हणत नाही असं की माझं हे करा, पण मग नाव तर तुमचंच निघणार आहे. मी पैसा बी दिला तर मग काय म्हणायचं काय तुला. मग तेच मी म्हणते, नाव तुमचंच निघणार आहे. मग तर लावा तुम्ही एकटेच पैसे घरात. असं समजा की माझी बायको काम करत नाही काय, मी एकटाच कमवतो. मग अशा हिशोबाने माझी बायको काही कामच नाही करत. हा, असं समजा की माझी बायको काही कामच नाही करत. असं मी पैसे दिले किती पण तर माझं नाव काही निघणार नाहीये. मग काय अर्थ पण नाही आपण मदत करू नये. मग काय, मग तेच बोलते. तू बोलली ना काय की असं बोला माझी बायको काही कामच नाही करत. असं बोला काय, मी बोलले, मी बोलली काय ना, तुमच्या समोरच बोलते आता मी. आता तू बोलली ना, जे काय असेल ते दोघांनी मिळून करायला पाहिजे. अरे तू बोलली ना माझी बायको काही काम नाही करत. त्याच्याशिवाय होणार बी नाही. मला माहिती आहे हातभार लागल्याशिवाय आहे ना. हातभार लागल्याशिवाय हा होणार हात भार आणि हा भार लागल्याशिवाय होणार नाही. हा? हातभार लागल्याशिवाय होणार नाही. मला असा हात लावा लागेल ना तुम्हाला. असं असा हात लावा असा हात लावून भार कमी करावा लागेल ना तुमचाला. बघा बरं केवढा मोठा वाटतं असा हात लावल्यावर मी तुम्हाला. आ काय हातभार ना, मग तेच म्हटलं. तेच बोलली, हातभार लावल्याशिवाय होणार नाही ना. तर मग मी तेच बोलत होती की हातभार लावल्याशिवाय होणार तर नाहीच. तसं पण आपल्याला लई स्ट्रगल करावं लागणार आहे. करावं लागणार आहे ना. करावं तर लागेल. मग बसून देणार आहे का. अरे चल आपण घर घेऊ, हा? तुला सरप्राईज देईन मी. घर घेऊ आणि सरप्राईज देईन, हा कोणता क्वेश्चन झाला. घर घेऊ आणि मला सरप्राईज देशाल तुम्ही. काय सरप्राईज देणार. घर घेऊ आणि सरप्राईज देणार म्हणजे आता घर घेतल्यावर सरप्राईज कोणतं राहिलं मग. अरे त्याच्यानंतर पण सरप्राईज असतं. काय सरप्राईज असतं कळलं तुला वेळेवर. काय आता सांगा मला काय असणार. वेळेवर सरप्राईज कशाला म्हणतात. नाही असं नाही. अरे पण मला तो क्वेश्चनच नाही म्हणजे हे झालंय की घर घेणार आणि सरप्राईज देणार. म्हणजे आता तुम्ही सांगून तर दिले घर घेणार आपण. मग घेऊ तेव्हा घेऊ, ती पुढची बात आहे. होणार तर आहेच ते. किती दिवस भाड्याच्या रूम मध्ये राहायचं नाही का. पण मग घर घेणार आणि सरप्राईज देणार म्हणजे काय नेमकं. अरे तुला तुझ्या नावावर रूम घेऊ आपण. माझ्या नावावर रूम घेऊ म्हणजे तुझ्या नावावर ट्रान्सफर करू रूम घेऊन. म्हणजे तो रूम जो राहणार आहे तो माझ्या नावावरती राहणार असं बोलताय. मग असं बोला ना. हा सरप्राईज, असं सरप्राईज आहे. माझ्या नावावरती रूम करणार तुम्ही. हा मग तर हातभार लावावा लागेल. बोलते क्या
इसे क्या बोलते, काय बोलतात या गोष्टीला? इसे बोलते हे. म्हणजे तुझ्या नावावर करणार तर मग हातभार लावा लागेल. पण मी काय बोललीच नाही, तुम्ही मला बोलले. आणि मी याच्या आधी पण बोलले, माझ्याशिवाय होणारच नाही ते. मी जोपर्यंत तुम्हाला तुमच्या एकट्याने नाही होणार ते, मी जोपर्यंत हातभार लावत नाही तुम्हाला तोपर्यंत. आणि तुमच्या मनाने बोलले मला काय? नावावर करायचं. हा मग ठीक आहे ना, मग मग तुझ्याच करणार. दुसरं कोणाचे अजून एक आहे का? अजून एक आहे का? मला काय माहित. मला नाही माहिती. तुला नाही माहिती म्हणजे मला काय माहिती. एकच आहे ना, एकच आहे ना. मला काय माहिती हा मग एक आहे की दोन आहे. दिवसभर जरी फिरत असलो तरी घरी झोपायला संध्याकाळी कुठे येतो? घरीच येतो ना. मग कशाला यायचं, तिकडच राहायचं. पण असली तर पाहिजे ना दुसरी. मग असं मी तर थोडी तुम्ही सांगणार आहे लोकांना की हाय म्हणून. अरे मी काय, एवढी सभ्यता कोण नाही दाखवत. दुसरं असल्यावर माणूस संध्याकाळी घरी पण नाही येत. येतं ना, येतं 11, 12, 1, 2 वाजता येतं घरी. हम्म. पण येतं कारण की पोराची काळजी असती थोडीफार, जरी नाही नसली बायकोची तर. पण 2 वाजता कधी आलो मी? मग 2ला 1ला यायचे नाही का आधी? 2ला 1ला तर कामाला जात होतो. मग मग काय मग? काय मग? मग 2ला 1ला कामाला कधी कधी मला नाही आठवत एवढं 2 आणि 1ला आलो. हा बाहेर गेलोय मित्रांसोबत ती वेगळी गोष्ट आहे. मग मित्रांसोबत जायचं नाही बाहेर म्हणून सांगते. 2 पैसे कमवायचे असेल तर मित्रांसोबत थोडंसं कमी राहायचं. असं मी मित्र आहेत कोण तुम्हाला? जॉब जॉब झाला जॉब. मित्र आहे कोणते तुम्हाला? मग तुला काय म्हणायचं आहे? मित्र आहे इन 2-3 जण आहेत, ते बी तुमच्या बर्थडेच्या दिवशी अवेलेबल नसतात. अरे हा, बर्थडेवर ना आठवलं, माझ्या मिस्टरांचा बर्थडे येतोय. किती दिवस बाकी आहेत अजून? अजून 15 दिवस बघ, 15-20 दिवस. त्यांच्या कोणत्याच बर्थडेला त्यांचा मित्र नसतो, कोणत्याच बर्थडेला नाही. एकाला इकडं काम असतं आणि एकाला तिकडं काम असतं. आहे का तुमचं मित्र असतं का एकतरी जागेवरती? सगळे जागेवर असतात, फक्त मी कोण जागेवर नसतं, नसतो. कोण नाही. मी काय बोललो, सगळे जागेवर असतात, फक्त मी कोण नसतं. मागच्या वेळेस बर्थडे केला कोण होतं तुम्ही सांगा मला? मी स्वतःच नव्हतो. नव्हते तुम्ही स्वतः, नाही कोणच नव्हतं. मी स्वतः बाहेर होतो. कुठं नव्हते तुम्ही? इथंच होते. शहाणपणा. मी केला होता, मी केक आणलेला छोटासा. अरे मी बाहेर होतो, मला माहिती नाही. नाही तर म्हणजे मी खोटं बोलतो का? ह्यांचे 2 बर्थडे यायचे. यांचे 2 बर्थडे असायचे. पहिला बर्थडे तर जानेवारीमध्ये आणि दुसरा बर्थडे तर ऑगस्टमध्ये, 8 ऑगस्टला. तर सीन असा आहे, 8 ऑगस्टला माझ्या दिराचा पण बर्थडे असतो, सचिनचा. तर मग हे काय करायचे, 2-2 बर्थडे करायचे. मग सचिन भडकायचा की हा भाऊ माझ्या बर्थडेला बर्थडे करतो, असं तसं कोणता तरी एक बर्थडे करणार, त्याला काय हेच नाही असं. मग मी यांना बोलले, म्हणजे झालेलं 3 वर्ष झाले. मी म्हटलं काय करायचं तुम्हाला तो बर्थडे करायची? एक बर्थडे करा ना, एक मानलेला बर्थडे आणि एक खरा बर्थडे आहे ना. पण काही त्यांना, म्हणजे माझ्या फॉलोअर्स लोकांना समजेल का तुम्ही 2 बर्थडे का करत होते? असं काहीतरी वेगळं कारण. काय कारण आहे? ते कारण नाही सांगू शकत. काय कारण काय असं? अरे असतं, नाही सांगू शकत. अरे का नाही सांगू शकत? नाही सांगू शकत म्हणलं तर. काय पर्सनल आहे का? हो. काय पर्सनल? आता पर्सनल असणार आणि तेच जर तुला सांगणार तर ते पर्सनल राहिलंच काय? हा, तू सांग मला. का पर्सनल आहे? आता मोबाईल चालू आहे, सांगता का गपचूप? घालू बुक काय? आधी तब्येत बरी नाही, जे दुखतंय ते सरळ होऊन जाईल तुमचं. बघ मला ना सर्दी झाली आहे, मला बोलायला पण येत नाही लवकर आता जास्त, त्याच्यामुळे शांत. डोकं दुखतंय का? डोकं आहे, डोकं, गुडघे नाही, डोकं. हे बघा, हे माती लागलेली, काम करून आले तर. बरं वाटतंय का? दाब ना. डोक्याला बरं वाटतंय आता? गुडघे पण दाब, पोटरे पण बरं दाब. वाटतंय का? हा दाब चल, दाब चल. पटापट दाब. तब्येत बरी नाही आणि यांना मजाक करायला सुचते. मजाक काय केली? हे आवडलं मला की घर माझ्या नावावर करणार आहेत म्हणून. पोटरे तर दाब. सरप्राईज.
पोटरे दाब चल. झालं तर तुमच्या आशीर्वादाने ते पण होईल आमचं, छोटं मोठं काय असेल ना. अरे होईल रे बाबा, टेन्शन कशाला घेते. प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो. ते तर आहे, वेळ काळ आता मला सांग, आपण भाजी बनवायला टाकली, शिजवायला टाकली, ती लगेच होणार का? नाही. त्याच्यासाठी वेळ लागतो ना शिजायला पण. तसंच घराचं पण असतं. घराचं स्वप्न हळूहळू होणार. प्रत्येक गोष्ट लगेच झाली असती तर मग विचारायलाच नको. ते तर आहेच, मग ती गोष्ट तर आहेच. सो होईल हळूहळू. त्याचप्रमाणे तर मी एक गोष्ट अशी सांगणार होती की फ्लिपकार्टवरती सेल लागलेला आहे. मी प्रोडक्ट टॅग करते साडींचा, म्हणजे खूप सुंदर सुंदर साड्या अशा सेल लागल्या आहेत. मी ह्या ब्लॉगला जो प्रोडक्ट टॅग करेल तुम्ही जाऊन बघा आणि पटपट खरेदी करा. खूप स्वस्त आणि खूप सुंदर सुंदर अशा साड्या आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. याचप्रमाणे आपण ब्लॉग एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.